अभिनेते परेश रावल यांनी आपल्या इन्स्टा अकाउंट वरती एक 12 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये परेश रावल आग्र्यातील ताजमहालचं घुमट उचलतात आणि त्यातून भगवान शंकर बाहेर येताना दिसतात। हा व्हिडिओ परेश रावल यांच्या द ताज स्टोरी या सिनेमाचा टीजर आहे। मात्र परेश रावल यांनी आपल्या इंस्टाग्राम वरती हा व्हिडिओ शेअर केल्यावर ताजमहाल बाबत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। अभिनेते परेश रावल यांच्या या व्हिडिओ नंतर आग्र्यातलं ताजमहाल हे खरंच मुस्लिम बादशाह शहाजहान यानं त्याची पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधलं का, की ते हिंदू मंदिर तेजो महालय आहे? ताजमहालच्या खाली मुमताजची कब्र आहे की मग शिवलिंग आहे? अशा एक ना अनेक चर्चा आणि वादविवाद सुरू झालेत। म्हणजेच एका अर्थे परेश रावल यांच्या द ताज स्टोरी या सिनेमाच्या टीजरच्या निमित्तानं आग्र्यातील ताजमहाल हे ताजमहाल नसून ते तेजो महालय आहे ही थिअरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। आता ताजमहाल नाही तर तेजो महालय ही थिअरी नेमकी कुणी मांडली? ही थिअरी सत्य आहे की असत्य? हीच थिअरी आता सिनेमाच्या रूपात काय येते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताजमहाल खाली खरंच शिवलिंग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। मात्र त्याआधी असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा। आग्र्यातील ताजमहाल हे मूळतः तेजो महालय नावाचं एक शिवमंदिर आहे अशी थिअरी 1970च्या दरम्यान मांडली गेली। आता ही थिअरी मांडणारा एक मराठी व्यक्ती होता ज्याचं नाव होतं पुरुषोत्तम नागेश ओक म्हणजेच पीएन ओक। पीएन ओक हे मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये राहणारे मराठी गृहस्थ होते। पीएन ओक यांनी काही काळ भारतीय लष्करात देखील काम केलेलं होतं। त्यानंतर पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं। मात्र याच पीएन ओक यांना इतिहासामध्ये फार रुची होती, म्हणून त्यांनी इतिहासकार नसतानाही इतिहासावरती पुस्तकं लिहिण्यास सुरुवात केली। एका अर्थे पीएन ओक हे स्वयंघोषित इतिहासकार होते। याच पीएन ओक यांनी ताजमहाल हे मुमताजची कबर नसून एक जुनं हिंदू मंदिर म्हणजेच तेजो महाल आहे ज्याचं रूपांतर मुघलांनी ताजमहाल केलं असा दावा केला होता। तसेच त्यांनी आपल्या द ताजमहाल इज अ टेम्पल प्लेस या पुस्तकामध्ये मुघल बादशाह शहाजहान आणि मुमताज यांची प्रेम कहाणी ही दरबारी इतिहासकारांनी आणि पुरातत्व शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली एक खोटी कथा आहे असाही दावा केला होता। अगदी ताजमहालच्या खालील 22 बंद खोल्यांमध्ये शिवलिंग असल्याचा दावा करून त्यांनी सनसनाटी देखील निर्माण केली होती। इतकंच नाही तर यात स्वयंघोषित इतिहासकार पीएन ओक यांनी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अजब गजब थिअरी देखील मांडल्या होत्या। जसं की युरोपातील व्हेटिकन सिटी देशाचं नाव संस्कृत शब्द वाटिका सारखं आहे, त्यामुळे व्हेटिकन सिटी कधी काळी हिंदू संस्कृतीशी जोडलेली होती। अगदी व्हेटिकन सिटी हिंदू धर्मियांचं मंदिर स्थळ होतं असा दावा देखील पीएन ओक यांनी केला होता। यापेक्षाही मोठी थिअरी म्हणजे ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनीती असं देखील पीएन ओक यांनी म्हटलं होतं। म्हणजेच पीएन ओक यांच्या दाव्यानुसार येशू भारतात आले, त्यांनी कृष्णनीती शिकून घेतली आणि मग कृष्णनीतीचा म्हणजेच ख्रिश्चनिटीचा प्रसार केला। एका अर्थे ख्रिश्चनिटी हिंदुइझम पासून इन्स्पायर आहे असाच पीएन ओक यांचा दावा आहे। तर त्याच वेळी इस्लाम आणि ज्यू हे देखील हिंदुइझम मधून आले असल्याचा दावा करत एका कालखंडामध्ये संपूर्ण पृथ्वीवरती हिंदूंचं राज्य होतं असं पीएन ओक आपल्या पुस्तकात लिहितात। मात्र कोणताच दावा पीएन ओक यांना पुराव्यानिशी कधीच सिद्ध करता आलेला नाही। या उलट जे त्यांच्या मनात आलं, जे त्यांना वाटलं तोच इतिहास अशाच समजातून धादांद खोटे दावे करणारी पुस्तकं त्यांनी लिहिली। अगदी पीएन ओक यांच्या ताजमहालच्या दाव्याबाबतही तसंच आहे। पीएन ओक यांच्या मते मुघलांनी भारतामध्ये कोणतंच मॉन्युमेंट उभारलं नाही। पीएन ओक यांच्या म्हणण्यानुसार ताजमहाल ही वास्तू मुघलांनी भारतामध्ये आक्रमण करण्याच्या आधीच बांधली गेली होती। म्हणजे ताजमहाल 16व्या शतकामध्ये मुघल बादशाह शहाजहान यानं निर्माण केलं नाही, तर 12व्या शतकामध्ये हिंदू राजा परमार्दी देव यांनी निर्माण केल्याचं पीएन ओक यांचं मत होतं आणि त्यावेळेस त्याचं नाव होतं तेजो महालय। 12व्या शतकामध्ये राजा परमार्दी देव यांनी तेजो महालय उभारलं। पुढे 15व्या शतकामध्ये राजा मानसिंग यांच्याकडे हा तेजो महालय पास डाऊन झाला। त्यानंतर 16व्या शतकामध्ये राजा मानसिंगचा नातू राजा जयसिंग कडून मुघल बादशाह शहाजहाननं तेजो महालय खरेदी केला
आणि त्याचं नाव ताजमहाल केलं, अशी ही पीएन ओक यांची थिअरी. याच थिअरीच्या आधारे साल 2000 मध्ये पीएन ओक यांनी स्वतःच सुप्रीम कोर्टामध्ये ताजमहाल बाबत एक याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार ताजमहाल हिंदू राजानं बांधला आहे असं घोषित करा, अशी मागणी पीएन ओक यांनी केली होती. यावर कोर्टात सविस्तर युक्तिवाद झाल्यानंतर 13 जुलै 2000 साली न्यायमूर्ती SP भरूचा यांच्या नेतृत्वाखालील बेंचनं आग्र्यातील ही वास्तू तेजो महालय नसून ताजमहालच आहे असाच निर्णय दिला. सोबतच कोणताही पुरावा नसताना सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल पीएन ओक यांची चांगलीच कानउघाडणी देखील केली. मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात म्हणजे 2009-10 पासून आजतागायत पीएन ओक यांनी केलेले ताजमहाल बाबतचे दावे प्रचंड व्हायरल करण्यात आले. विशेषतः 2014 साली केंद्रामध्ये मोदी सरकार आणि 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यावर मुस्लिम द्वेषातून ताजमहाल नाही तर तेजो महाल असे दावे करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती अधिकाधिक पाहायला मिळू लागले. त्यात भरीसभर म्हणजे 2015 साली आणि त्यानंतर 2022 साली ताजमहलच्या खालील 22 बंद खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत, त्यामुळे हे 22 दरवाजे खोलण्याची परवानगी देण्याबाबतची याचिका कोर्टात सादर करण्यात आली. या याचिकेनुसार ताजमहाल हे शिवमंदिर असून हिंदू भाविकांना तिथे दर्शन आणि आरती करण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही करण्यात आली. या याचिकेनंतर जिल्हा कोर्टानं केंद्र सरकारच्या कल्चरल मिनिस्ट्री आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यावेळेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं दिलेल्या लेखी उत्तरामध्ये ताजमहल हे मंदिर नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. याच मुद्द्यावरती नोव्हेंबर 2015 मध्ये देशाच्या संसदेमध्ये देखील सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ही उत्तर देताना तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सरकारकडे ताजमहल हे शिवमंदिर असल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आतापर्यंत आपण ताजमहाल बाबत काही जणांनी केलेल्या कॉन्स्पिरसी थेअरी पाहिल्या. आता ताजमहालचा खरा इतिहासही आपण समजून घेऊ. मात्र त्यासाठी आधी आपल्याला शहाजहान आणि मुमताजच्या प्रेम कहाणीवर देखील नजर टाकावी लागेल. 1592 साली मुघल बादशाह जहांगीर आणि त्याची पत्नी जगत गोसाई यांना लाहोरमध्ये एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं खुर्रम, जो पुढे मुघल बादशाह शहाजहान म्हणून ओळखला गेला. तर दुसरीकडे मुमताजचा जन्म 1593 साली आग्र्यामध्ये झाला, जिचं खरं नाव होतं अर्जुमंत बानू बेगम. मात्र लग्नानंतर तिला मुमताज महल हे नाव शहाजहाननं दिलेलं होतं. हीच मुमताज बादशाह जहांगीरच्या दरबारातील उच्चपदस्थ अधिकारी आणि श्रीमंत फारशी व्यक्ती अब्बू हसन आसफ खान याची मुलगी होती. पारशांच्या नवीन वर्षाच्या उत्सवावेळी भरवल्या जाणाऱ्या नवरोज बाजारामध्ये रेशम आणि महागड्या वस्तू विकत असताना मुमताजला शहाजहाननं पहिल्यांदा पाहिलं आणि इथेच शहाजहानचं मुमताजवरती प्रेम जडलं. पुढे 10 मे 1612 मध्ये शहाजहान आणि मुमताजचा प्रेमविवाह झाला. इतर राण्यांपेक्षा मुमताज ही शहाजहानची खास राणी होती. मुमताज ही शहाजहानची फक्त प्रेयसी आणि पत्नीच नव्हती, तर राजकीय, दरबारी आणि सैन्य अभियानातील सल्लागार देखील होती. मात्र अवघ्या 19 वर्षाच्या सहवासानंतर 14वी मुलगी गोहर बेगम हिच्या जन्मावेळी म्हणजे 17 जून 1631 ला मुमताजचा मृत्यू झाला. मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहान दुःखात बुडाला. मुमताजच्या विरहामध्ये शहाजहाननं तब्बल वर्षभर स्वतःला आयसोलेट करून घेतलं. अगदी राज्यकारभारातील लक्षही काढून घेतलं. लोकांच्या भेटीगाठी बंद केल्या. मुमताजच्या मृत्यूनं शहाजहान अगदी खचला होता. आता इस्लामिक धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की माणसाच्या मृत्यूनंतर त्याची बॉडी मातीत नष्ट होते, मात्र त्याचा आत्मा कबरीमध्ये तसाच राहतो. त्यामुळे शहाजहानलाही असं वाटलं होतं की ज्या कबरीमध्ये मुमताजचा आत्मा विश्रांती घेतोय ती कबर भव्य, अगदी ग्रँड असावी आणि त्यामुळे शहाजहाननं ताजमहाल बांधण्याचा विचार केला. त्यानुसार 1632 मध्ये ताजमहालच्या निर्माणाची सुरुवात झाली आणि 1648 मध्ये ताजमहाल बांधून पूर्ण झाला. हे काम उस्ताद अहमद लाहोरी या वास्तुविशारदाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 22,000 कारागिरांच्या साह्यानं केलं गेलं. यातील बहुतांश कारागीर
कन्नौजचे हिंदू होते, तर ताजमहालावरती कॅलिग्राफीचं काम अब्दुल हक शिराजी यानं केलं. तसेच ताजमहालवरती पुराणांच्या आयातांचं नक्षीकाम करण्याची जबाबदारी अमानत खान यांना देण्यात आलेली होती. याच एकमेव व्यक्तीला शहाजहाननं ताजमहालवरती त्याचं नाव लिहिण्याची परवानगी दिली. पांढऱ्या शुभ्र संगमरवराच्या दगडासह बनवल्या गेलेल्या ताजमहालच्या इमारतीमध्ये 40 वेगवेगळी रत्न देखील लावण्यात आली होती. यासाठी शहाजहाननं राजस्थानमधून व्हाईट मार्बल म्हणजे संगमरवर मागवलं. या संगमरवरी दगडाला आणण्यासाठी हजारो उंट, हत्ती, बैल, खेचर यांचा वापर केला गेला. तर पंजाबमधून जेस्पर रॉक, चीनमधून जेड आणि क्रिस्टल, भूतानमधून टर्कोइस, अफगाणिस्तानमधून लॅपिस लजुली रत्न, तिबेटमधून फिरोजा रत्न, अरबस्तान आणि लाल सागरातून मुंगा रत्न आणले गेले. तर श्रीलंकेतून पिवळं अंबर बर्मा रत्न आणि माणिक आणले होते. अगदी इजिप्तच्या नाईल खोऱ्यातून लहसुनिया रत्नही आणलं गेलं. याच ताजमहलला बनवण्यासाठी तेव्हा 4 कोटींचा खर्च आल्याचं इतिहासकार सांगतात. यासाठी लागलेला संपूर्ण खर्च सरकारी खजिन्यातून आणि आग्रा प्रांताच्या खजिन्यातून देण्यात आला होता. तर ताजमहालच्या देखरेखीसाठी आग्र्याच्या आसपासच्या 30 गावांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर करण्याचे आदेशही शहाजहाननं त्यावेळेला दिलेले होते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे याच भव्य दिव्य ताजमहालच्या मागच्या बाजूला नर्मदा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती शहाजहाननं आणखी एक ताजमहाल, पण तो काळ्या संगमरवरामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच वेळी म्हणजे 1659 मध्ये शहाजहानचा मुलगा औरंगजेबानं आपल्या भावांची कत्तल करून वडील शहाजहानला गादीवरून पायउतार करून आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद केलं. अगदी आपल्या अखेरच्या काळामध्ये म्हणजे मृत्यूआधी शहाजहान याच आग्र्याच्या किल्ल्यातून मुमताजच्या आठवणीमध्ये ताजमहाल पाहत असायचा. आता हेच ताजमहाल प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. जगातील 7वं आश्चर्य म्हणूनही ओळखलं जातं. तर 1983 साली ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही सामील केलं गेलं. सध्या जगभरातील पर्यटकांना आणि सेलिब्रिटींना ताजमहालची भुरळ पडलेली पाहायला मिळते. अगदी दिवसाला 1 लाखाहून अधिक पर्यटक ताजमहालला भेट देतात. त्यामुळेच ताजमहाल ही वास्तू भारतासाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. मात्र काही मूर्ख आणि बौद्धिक दारिद्र्य असणारी लोक या ताजमहाल बाबत कॉन्स्पिरसी थिअरी आणि कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतायत. मग 1970च्या दशकामध्ये PN ओक यांनी केलेला ताजमहाल नाही तेजो महाल हा दावा असो, किंवा भाजप नेते राजनीत सिंह यांनी ताजमहालच्या खालील 22 बंद खोल्या उघडण्याची केलेली मागणी असो, किंवा आताचा दी ताज स्टोरी सिनेमा असो, हे सगळं खोट्या प्रपोगंडाचा भाग आहेत. मोदी सरकारच्या मागील 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असा इतिहासाशी खोडसाळपणा किंवा इतिहास बदलण्याचा प्रपोगंडा वारंवार पाहायला मिळतोय आणि त्यासाठीच सिनेमांचाही आधार घेतला जातोय. याआधीही काश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स, केरळ स्टोरी असे अनेक प्रपोगंडा मूव्हीज बनवण्यात आले आहेत. या मूव्हीजच्या आधारे भाजप आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी देशामध्ये मुस्लिम द्वेष आणि ध्रुवीकरणाचं राजकारण देखील केलंय. पण या खोट्या प्रपोगंड्यानं खरा इतिहास तर बदलता येणार नाही. म्हणजे जवळपास 300 ते 350 वर्ष भारतावरती मुघलांनी राज्य केलं. त्यावेळेला आग्र्यातील ताजमहालसह आग्र्याचा फोर्ट आणि दिल्लीतील रेड फोर्ट सारख्या वास्तू निर्माण केल्या हा इतिहासही नाकारता येणार नाही. म्हणजे 1526 ला बाबरनं भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली ते अगदी 17व्या शतकाच्या मध्यार्धापर्यंत देशावर मुघलांचं राज्य होतं. त्यानंतर 1759 ते 1857 या कालखंडामध्ये कटक ते अटक पर्यंत भगवा फडकवत मराठ्यांनी तब्बल 100 वर्ष देशावरती राज्य केलं. आणि त्यानंतर 1857 पासून ते 1947 पर्यंत भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीमध्ये होता. म्हणजे आता कितीही प्रपोगंडा फिल्म्स बनवल्या तरी आपल्या देशाचा इतिहास आणि त्या कालखंडामध्ये तयार झालेल्या वास्तूंचं महत्व नाकारता येणार नाही. त्यामुळे ताजमहलचा खरा इतिहास अभिनेते परेश रावल यांच्या अशा प्रपोगंडा मूव्हीजनी पुसता येणार नाही आणि लोकही अशा प्रपोगंडा मूव्हीजना लाथाडतील हेही तितकंच खरं.